आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। पार्थ पवार हे शरद पवारांपेक्षा जास्त श्रीमंत आहेत। या दोघांनी आपल्या संपत्तीचा तपशील असलेलं प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केलंय। राज्यसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील 7 जागांवरील सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले। शरद पवार आणि पार्थ पवार हे आजोबा नातू यंदा राज्यसभेवर निवडून गेलेत। तर आपण पाहतोय शरद पवार पार्थ पवार यांची जंगल मालमत्ता किती आहे तर शरद पवार यांच्याकडे 44 कोटी 72 लाख रुपये आणि पार्थ पवार आपण पाहू शकतो बँका आणि वित्त संस्थांमधील मुदत ठेवी 11 कोटी 66 लाख रुपये तर पार्थ पवार यांच्याकडे 3 कोटी 68 लाख रुपये इतक्या मुदत ठेवी आहेत। तर समभाग आणि म्युच्युअल फंड्सचा जर विचार केला तर 27 कोटी रुपये शरद पवारांकडे आणि 1 कोटी 17 लाख रुपये पार्थ पवारांकडे। तर सोने चांदीचे दागिने शरद पवारांकडे 3 कोटी 85 लाख रुपयांचे आहेत तर पार्थ पवार यांच्याकडे 1 कोटी 31 लाख रुपयांचे आहेत। आणि स्थावर मालमत्ता बारामतीतील शेती घर सदनिका इत्यादी मालमत्ता या शरद पवारांकडे आहेत आणि स्थावर मालमत्ता देखील तुम्ही या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकता। मालमत्तेचे सध्याचे अंदाजे मूल्य हे 15 कोटी 99 लाख रुपये इतके शरद पवारांकडे आणि 76 कोटी 98 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता ही पार्थ पवार यांच्याकडे। तर दायित्व सुप्रिया एंटरप्राइजेसचे सुमारे 49 लाख 84 हजार रुपयाचं दायित्व शरद पवारांकडे। तर बँका किंवा वित्तीय संस्थांचं कर्ज पार्थ पवार यांच्यावरती 92 लाख 48 हजार रुपये इतकं कर्ज आहे। एकूण मालमत्ता जर विचार केला तर 60 कोटी 71 लाख रुपये एवढी मालमत्ता शरद पवारांकडे आणि 88 कोटी 33 लाख रुपये इतकी मालमत्ता पार्थ पवारांकडे। त्यामुळे आजोबांपेक्षा नातू श्रीमंत असल्याचं आता समोर येत आहे।